95% महिला सकाळी ही एक चूक करतात म्हणून प्रगती थांबते. तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या सगळ्यात आधी काय करता? जर तुमचं उत्तर मोबाईल स्क्रीन पाहणं किंवा घरच्या कामांची धावपळ सुरू करणं असेल तर थांबा. कारण की एका जागतिक सर्वेक्षणातून समोर आलेलं आहे, की ज्या महिलांची सकाळ चिडचिडीत किंवा घाई-गडबडीमध्ये होते, त्यांचा संपूर्ण दिवस हा मानसिक तणावात जातो. आपण विचार करतो, की दिवसभरात खूप काम केलं म्हणजे आपण यशस्वी झालो. पण खरी गेम इथेच आहे. अनेक महिलांना रात्रंदिवस कष्ट करूनही स्वतःला आतून रिकामी आणि अपयशी का समजतात? कारण की त्या जगासाठी धावतात, पण स्वतःच्या दिवसाची सुरुवात अत्यंत चुकीच्या पद्धतीने करतात. आपल्याला वाटतं की सकाळी उठून आपण चहा पिणं किंवा घर आवरलं की आपली मॉर्निंग रुटीन संपली. पण हाच सगळ्यात मोठा गैरसमज आहे. आपण शरीराला कामाला लावतो, पण मनाला रिचार्ज करायला विसरतो. सकाळी उठल्या-उठल्या जेव्हा तुम्ही कालच्या टेन्शनचा विचार करता ना, तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये कोर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन रिलीज होतो. यामुळे दिवसभर न थकल्यासारखं कामातही प्रचंड थकवा जाणवतो. आपण यशस्वी महिलांचे फक्त वरवरचे कपडे किंवा त्यांची गाडी किंवा त्यांचं राहणीमान बघतो. पण त्यामागील त्यांची मानसिक शांतता आणि सकाळची ऊर्जेची पद्धत कधी समजून घेत नाही. तर आज त्या एका महत्त्वाच्या सवयीबद्दल आपण बोलणार आहोत, की जी यशस्वी आणि अत्यंत आनंदी महिला रोज पाळतात. त्याला म्हणतात सायलेन्स विथ इंटेन्शन. सकाळी उठल्यावरती पहिली 10 मिनिटं कोणत्याही स्क्रीनला किंवा व्यक्तीला न देता स्वतःच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा. याला अंधश्रद्धा समजू नका, कारण की सायन्स देखील असं सांगतं, की यामुळे तुमच्या मेंदूची निर्णय घेण्याची क्षमता ही 80% वाढते. या रुटीनमध्ये काय करायचं आहे आणि काय टाळायचं आहे हे स्पष्टपणे सांगतं. सकाळी उठल्यावरती देवाचे किंवा स्वतःचे आभार माना. एक ग्लास कोमट पाणी प्या आणि शांत बसा. काय करायचं नाही, तर उठल्या-उठल्या सोशल मीडिया स्क्रोल करणं आणि घरातल्या नकारात्मक विषयावरती चर्चा करणं पूर्णपणे बंद करा. ही एक छोटीशी पद्धत महागड्या थेरपीपेक्षाही जास्त प्रभावी ठरते. इथेच आपण अनेकदा काही गुपित चुका देखील करतो, ज्यावरती कोणी बोलत देखील नाही. तर ती पहिली चूक म्हणजे मल्टीटास्किंगचा आव आणणे. एकाच वेळी चहा बनवणं, फोनवरती बोलणं आणि मुलांचा डब्बा भरणं. यामुळे तुमचा मेंदू ना एकाच वेळी अनेक ठिकाणी विभागला जातो आणि तुमची ऊर्जा संपून जाते. दुसरी चूक म्हणजे योग्य पद्धत न वापरता फक्त धावपळ करणे. यशस्वी महिला कधीही वेळेच्या मागे धावत नाहीत. त्या वेळेला स्वतःच्यानुसार मॅनेज करतात. योग्य पद्धत म्हणजे आधी स्वतःचं मन शांत करणं आणि मगच बाहेरील जबाबदाऱ्या स्वीकारणं. या सवयीचा परिणाम ना काय होतो माहीत आहे का? जेव्हा तुम्ही स्वतःसाठी अशी सकाळ जगता, तेव्हा अवघ्या काही दिवसातच तुमची त्वचा चमकायला लागते, चेहऱ्यावरचा थकवा नाहीसा होतो, डलनेस कमी होतो आणि मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. लोकं तुमच्याकडे पाहून विचारतील, की तुमच्या या ऊर्जेचं आणि आनंदाचं रहस्य काय आहे? तुम्ही फक्त घरातल्या कामात गुंतलेला एक स्त्री न राहता तुम्ही संपूर्ण घराला दिशा देणारी एक शक्तिशाली व्यक्ती बनाल. तुमची स्वप्न नुसती स्वप्न राहत नाहीत, तर ती सत्यात देखील उतरतात. जर तुम्हालाही स्वतःच्या आयुष्यात हा सुंदर बदल घडवायचा असेल, तर उद्यापासूनच ही पद्धत वापरून बघा. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला, फ्रेंड सर्कलमध्ये आणि घरातील महिलांना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांनाही या मानसिक तणावातून बाहेर पडण्याची शक्ती मिळेल. त्यांना देखील ही पद्धत माहीत पडेल आणि बऱ्याचशा वेळेस ना आपण काय खातो यावरती देखील आपली रुटीन, एनर्जी डिसाईड असते. तर आपल्या चॅनलवरती महिलांनी आठवडाभर काय खावं यावरती देखील व्हिडिओ आहे. तर तो एकदा जरूर चेक करा. तुम्हाला हेल्प होईल एनर्जेटिक रुटीन सेट करण्यासाठी. आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहील. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.